तुर्तास धन्यवाद। सध्या ही लालबागच्या राजाची दृश्य आपण पाहतोय, थेट जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, लालबागच्या राजाची आता अगदी थोड्याच वेळात पूजा पार पडेल, मोठी आरती इथे पार पडेल। कार्यकर्त्यांनी देखील मंडपात गर्दी केलेली आहे। काय सध्या तिकडचे अपडेट? लालबागच्या राजाच्या आरतीला आता काही वेळातच सुरुवात होणार आहे। आपण आहोत लालबाग मार्केटमध्ये आणि लालबाग मार्केटमध्ये कशा प्रकारे गणेश भक्तांची गर्दी झालेली आपण इथे पाहू शकतो। माझ्या मागे एकदम मोठी गर्दी जी आहे, जी आपल्याला लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत झालेली आहे आणि त्याच वाटेमध्ये अनेक तोरण जे आहेत हारांचे ते आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। लांबच लांब तोरण जे आहेत ते इथे पाहायला मिळतात आणि हेच तोरण स्वागत स्वरूपी लालबाग राजा स्वीकारणार आणि पुढे पुढे सरकणार आणि गिरगाव चौपाटीपर्यंत जाईपर्यंत हे सर्व हारांचे तोरण जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। समोर आपण इथे पाहू शकतो लालबागच्या राजा आरतीसाठी जे आरती समितीचं मंडळ आहे ते इथे स्टेजवरती आलेलं आहे। पुढच्या काही वेळातच लालबागच्या राजाचं विधिवत पूजा आणि आरती जी आहे ती केली जाणार आहे आणि त्यानंतर लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज होणार आहे। विसर्जन मिरवणूक निघणार आहे आणि लालबागच्या राजाची मूर्ती ज्या विसर्जन रथावरती असणार आहे तो रथ देखील आता पूर्णपणे सज्ज करण्यात आलेला आहे आणि आपण आता इथे स्टेजवर पाहतो की संपूर्ण लालबागच्या राजाच्या या राजेशाही विसर्जन मिरवणुकीमध्ये सर्व गणेश भक्तांना आपल्या तालावरती नाचवणारं जे स्वरांजली बँड आहे ते देखील इथे आलेलं आहे। त्यांचे सर्व स्वरांजली पथकातील सदस्य जे आहेत ते लालबागच्या राजाचे दर्शन घेतात आणि त्यानंतर इथे स्वरांजली बँडच्या धूनवरती संपूर्ण लालबाग जे आहे ते थिरकताना आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे। एक वेगळीच जल्लोष आणि वेगळाच उत्साह जो आहे या स्वरांजली बँडच्या तालावरती आपल्याला लालबाग मार्केटमध्ये पाहायला मिळणार आहे। कोळी महिला देखील इथे आलेल्या आहेत आणि पुढच्या काही वेळातच लालबागच्या राजाच्या आरतीला सुरुवात होणार आहे। लालबागच्या राजाच्या मूर्तीसमोर भली मोठी रांगोळी जी आहे ती इथे साकारण्यात आलेली आहे आणि या रांगोळीसारखंच आपण इथे पाहू शकतो की संपूर्ण विसर्जन मार्गामध्ये जिथून लालबागचा राजा जाणार आहे तिथे अनेक ठिकाणी अशाच सुंदर रांगोळ्या ज्या आहेत काढण्यात आलेल्या आहेत लालबागच्या राजाच्या स्वागतासाठी। आणि आज दिवसभरामध्ये आपण पाहणार आहोत न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून लालबागच्या राजाचा कशा प्रकारे राजेशाही विसर्जन मिरवणूक सोहळा असणार आहे। अगदी थेट अरबी समुद्रामध्ये तराफ्यावरती देखील कशा प्रकारे लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते होणार आहे ते देखील आपण दाखवणार आहोत आपल्या प्रेक्षकांना, गणेश भक्तांना आपल्या न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून। आणि आता सज्ज झालेले लालबाग आपल्या लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी। उदय धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी। सध्या कोल्हापूरची दृश्य आपण पाहतोय। कोल्हापूरमध्ये मानाच्या गणेशाची आरती सध्या सुरू आहे। शाहू महाराजांच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात आलेली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, कोल्हापुरात देखील गणेश विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळतोय। कोल्हापुरात मानाच्या गणेशाची आरती सध्या सुरू आहे, काय अपडेट? कोल्हापूरमध्ये सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीला काही वेळातच सुरुवात होणार आहे। श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते आरतीने याची सुरुवात आहे ते होताना आपल्याला या दृश्यामध्ये पाहायला मिळते। मानाचा तुकाराम माळी तालीम मंडळाचा जो गणपती आहे तो आता विसर्जन मार्गावरती आलेला आहे। मिरज तिकटी खासबाग या परिसरामध्ये हा गणपती दाखल झाला असून या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते आरती होऊन या विसर्जन मिरवणुकीला प्रत्यक्ष आहे ते सुरुवात होणार आहे। प्रशासकीय अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। माजी मंत्री सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव या सुद्धा या ठिकाणी आपल्याला या दृश्यामध्ये आहे ते दिसून येतात। एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूर उत्साह आहे तो सकाळपासूनच आहे तो पाहायला मिळतोय। ढोल ताशे पारंपरिक विभागामध्ये आहेत। तालीम मंडळाची मिरवणूक आहे ती दरवर्षी दिसते आणि त्यांचा मानाचा गणपती आता विसर्जन मार्गावरती आहे तो दाखल झालेला आहे। पालखीमधून हा गणपती आहे तो विसर्जन मार्गावरती जाताना आपल्याला पाहायला मिळतात। श्रीमंत शाहू महाराज सुद्धा आता स्वतः ही पालखी हातामध्ये घेणार आहेत आणि खांद्यावरती ते पालखी या विसर्जन मार्गामध्ये सहभागी होणार आहेत। तिकडून पाहायला गेलं तर या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आणि कोल्हापूरच्या सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीला प्रत्यक्ष आता सुरुवात झाल्याचं आपल्याला या हा गणपती आहे ते पालखीच्या माध्यमातून शाहू महाराज, सतेज पाटील हे सगळे विसर्जन मार्गावरती घेऊन जाताना आपल्याला या होते। आयुक्त हे म्हणजे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह SP पंडित सुद्धा या मिरवणुकीमध्ये दाखल झालेले, आयजी सुद्धा या मिरवणुकीमध्ये दाखल झालेले। त्यांनी एकूण प्रचंड उत्साह आहे आणि उत्साहाचं वातावरण आहे ते संपूर्णपणे आहे ते आपल्याला दिसून येते। एक प्रकारचा जोश, आनंद हे सगळं आहे ते आपल्याला सगळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सुद्धा आपल्या सांगावरती आता पालखी घेतलेली आहे आणि विसर्जन
सुरुवात होत असताना आपल्यासोबत सतीश पाटील आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल? प्रत्यक्ष मिरवणुकीला सुरुवात झाली आणि प्रचंड मंगलमय वातावरणात कोल्हापूरची मिरवणुकीची सुरुवात श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते झालेली आहे। या ठिकाणी मंगलमय वातावरणात ही विसर्जन मिरवणूक निघाल्याचं आहे ती प्रतिक्रिया या ठिकाणी या सतीश पाटील यांनी दिलेलं आहे। शाहू महाराज असू दे, जिल्हाधिकारी असू देत, या ठिकाणी पदाधिकारी, आजी माजी महानगरपालिकेचे पदाधिकारी हे सगळे या मिरवणुकीमध्ये दाखल झाल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आणि प्रचंड उत्साह आहे। शाहू महाराज आहेत त्यांची सुद्धा प्रतिक्रिया। महाराज काय सांगाल? प्रचंड असा उत्साह आहे तो दिसतोय आनंद चतुर्थीच्या निमित्तानं महाराष्ट्रवासियांना काय सांगाल? महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हा चांगला आहे उत्साह। गणपतीच्या कार्यक्रमामध्ये चांगला असला की महाराष्ट्राला चांगलेच दिवस येणार। एकूणच पाहायला गेलं तर प्रचंड असा उत्साह आहे तो मिरवणुकीच्या मार्गाने दिसून येते आणि आता प्रशासकीय अधिकारी सुद्धा ही पालखी वाहताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। एक प्रकारे तुकाराम माळी तालीम मंडळाच्या या माध्यमातून आहे ते कोल्हापूरच्या सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते। आयजी सुनील कुलारे यांनी सुद्धा ही आता पालखी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे आणि या गणरायाला निरोप देताना निश्चितच कोल्हापुरात देखील विसर्जनाचा हा उत्साह पाहायला मिळतोय। शाहू महाराजांच्या हस्ते मानाच्या गणेशाची पूजा करण्यात आलेली आहे। सतीश पाटील देखील या उत्सवात उपस्थित आहेत आणि आता थेट जाणार आहोत पुण्यामध्ये। आमचे प्रतिनिधी वैभव